स्वागतार्ह निर्णय आहे. कारण कालच्या निर्णयाच्या अगोदर जे बाजारात उपलब्ध अॅनालॉग पनीर होतं ते कायद्याने विकणं तसं अलाउड होतं आणि अॅनालॉग पनीर त्या पॅकेटवर मढणं हे FSSAIच्या कायद्याअंतर्गत अगदी कंपल्सरी होतं. आणि नंतर मग दुसरं जे पनीर आपण दुधापासूनचं अगोदर आपण ग्राहकांना सांगायचो की आपण पॅकेटवरती वाचायला हवं की हे या दुधात हे अॅनालॉग पनीर असं म्हटलं आहे समकक्ष. आणि काही वर्षांपूर्वी भारतातल्या उत्तम इंग्रजी वृत्तपत्रात खूप मोठ्या कंपन्यांनी अॅनालॉग चीज वापरल्याचं उघड झालं होतं. तर हे कुठपर्यंत हे रुजलेलं आहे याची एक कल्पना सर्वसाधारण सगळ्यांना येईल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अॅनालॉग पनीरचा वापर होत होता आणि अॅनालॉग पनीर हे साधारणपणे रबरासारखं असतं. म्हणजे अगदी आपण कुठेही जर खात असलो चमच्याने दाबून जरी बघितलं तर ते रबरासारखं दिसतं आणि खाल्ल्यानंतर लगेच लक्षात येतं की त्याच्यात व्हेजिटेबल ऑइल किंवा बाकीचे जे घटक आहेत, दूध सोडून जे बाकीचे घटक आहेत त्या प्रकारचा अंतर्भाव असतो. आणि ओळखण्याच्या सोप्या गोष्टी म्हणजे व्हेजिटेबल ऑइल जर आपण खात असू तर लगेच आपल्या लक्षात येतं. साधारण जे पनीर असतं, आता हे मी आमच्या प्रयोगशाळेत नेहमी बनवतो, एक खूप रबरी नसतं इतकं, हा असा मासाचा तुकड्यासारखा, आणि दाबल्यानंतर जे म्हणतो आपण की ती कुस्करलं जातं साधारणपणे असं केलं तर. दुसरं जे पनीर आहे ते इतकं चटकन आपल्याला कुस्करता येणार नाही आणि मग त्याचं काय करता येईल, ते रबरासारखं परत परत खूप जोर त्याला कदाचित लागेल. मग हेच पनीर जर आपण एका छोट्या गरम पाण्यात जर टाकलं तर त्याचा साधारण तो जो शेप आहे तो राहत नाही, त्याचं अंग बांधणी ती नीट राहत नाही. आणि दुसरी एक बऱ्याच वेळा आम्ही एक सर्वसाधारण चाचणी सांगतो की टिंचर आयोडीनचे काही थेंब टाकले आणि जर निळा रंग तो राहिला तर मात्र ते एक अडल्ट्रेटेड स्टार्च आहे असं आपल्याला निदर्शनास येतं. रंग जर बदलला नाही तर मात्र ते एक उत्तम दर्जाचं पनीर आहे. ही ह्या बऱ्याच वेळेला ह्या टेस्टनुसार ते पटकन चटकन आपल्याला ओळखता येतं. आणि एक सर्वसाधारण दुसरी चाचणी वाचनात आहे की तूर डाळ आणि पनीर आपण घ्यावं, थोड्याशा पाण्यात ते उकळून घ्यावं आणि नंतर थंड करून त्यात तूर डाळ टाकतो आपण आणि नंतर 10 मिनिटानंतर एक साधारणपणे लालसर रंग आला तर ते कंटॅमिनेटेड आहे असंही ते लक्षात येतं. या सर्वसाधारण चाचण्या पनीरसाठीच्या प्रक्रिया आहे. आम्ही जवळपास कोरोना नंतरच्या काळापासून या केंद्रांमध्ये देखील आम्ही एक विद्यापीठामार्फत जनजागृती किंवा अवेअरनेस म्हणून किंवा त्यावेळेला पोषणाचं महत्त्व सगळ्यांना खूप जास्त वाटत होतं. मग पनीर कसं बनवता येईल अर्ध्या तासाची काही पद्धत व्हिडिओज करून आम्ही बऱ्याच वेळेला ते किंवा एक दिवसाच्या प्रशिक्षणात सुद्धा आम्ही ते बनवून दाखवतो आणि सगळ्या पदार्थांबद्दल सुद्धा माहिती देतो. ही सर्वात सोपी पद्धत आहे बनवण्याची की आपण सायट्रिक ॲसिडचं लिंबू जरी घरी असेल तो एक अंदाज म्हणून आपण तेही आपण कृती देखत बनवून दाखवू शकतो. लिंबू टाकणं, सायट्रिक ॲसिड असेल 2 ग्रॅम प्रति लिटर दूध, त्यानंतर त्याला दाब देणं, आपण आता पाहिलंच ते कशा प्रकारे. तो प्रेस जरी नसला तरी घरी देखील जे वजनदार वस्तू असतील, त्यात पाटावरवंटा असेल तर आता हल्ली कोणी वापरत नाही, पण मिक्सरही आता कमी वजनाचे झालेत, त्यामुळे थोडंसं वजन जरी ठेवलं तरी गोलाकार आकार येईल, फार तर चौकोनी येणार नाही. अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ते करता येऊ शकेल आणि बरीचशी मंडळी ती करते घरी. एक साधारण 5 ते 7 लिटर 6-7 लिटर दूध, गाईचं दूध जर असेल तर कमी फॅट, आणि 5 ते 5.5 किंवा 6 गाईचं दूध आणि म्हशीचं दूध साधारण 1 ते 2 लिटरचं फक्त अंतर असतो. जितकं जास्त फॅट दुधामध्ये तितका जास्त SNF असतो आणि त्याची जो यील्ड आहे पनीरची ती साधारण गाईच्या दुधापासून 14, 15, 16, 17च्या आसपास, जसा फॅट असेल तसा. जर चांगला 4-4.5 फॅट असेल तर उतारा चांगला मिळतो. पण म्हशीचं दुधाला साधारण 5, 5.5, 6 लिटर दूध खूप पुरेसं होतं 1 किलो पनीर तयार करण्यासाठी. आणि एक सोपी पद्धत म्हणजे आपण जे पॅकेज आहे ते वाचून घेणं. त्यात इन्ग्रेडियंट्स म्हटलेले असतात, अगदी प्रिझर्वेटिव्ह, सॉर्बिक ॲसिड आणि नायसेन हे प्रिझर्वेटिव्ह कायद्याअंतर्गत अलाउड आहेत आणि त्याच्यात उल्लेख असतो की मिल्क आहे किंवा एनॉलॉग आहे. आता एनॉलॉगवर तर आपल्याकडे बंदी आहे, त्यामुळे आता जे पनीर बाजारात मिळेल त्यात ते स्पष्टपणे लिहिलेलं असेल की मिल्क असेल, बाकीच्या गोष्टी त्यात काय अंतर्भाव आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे, या सगळ्याचा अंतर्भाव म्हटलेला असेल पॅकेजवरती आणि म्हणणे कायद्यांतर्गत बंधनकारकच आहे. दुसरी गोष्ट अशी की आता ह्या पनीर आता ही बंदी घातली, स्वागतार्ह निर्णय आहे, परंतु यात आता जे शाकाहारी माणसं आहेत त्यांनी पनीरचा अंतर्भाव आहारात त्यांना करावाच लागतो, कारण प्रथिनही डाळीत आणि तुमच्या पनीरमध्ये आहेत. 17, 18, 19%, 20% प्रथिन पनीरमध्ये आहेत आणि फॅटचं प्रमाण देखील 21, 22, 23, 24च्या आसपास फॅट आहे. हा जो प्रथिनांचा उत्तम
सोर्स आहे, स्रोत आहे आपण जो म्हणतो, त्याची जी जैविक किंमत आम्ही म्हणतो बायोलॉजिकल व्हॅल्यू ही 86-87च्या आसपास जाते. आणि आईच्या दुधाची आपण ती 100 म्हणतो. म्हणजे ह्यातली जी प्रथिनं आहे ती उत्तम दर्जाची आहे. कोण बऱ्याच वेळा डॉक्टर मंडळी पण सांगते की प्रथिनं घेतल्यानंतर आहारात ते शोषण्याचं प्रमाण, ते वाहून नेण्याचं प्रमाण, ऍब्सॉर्प्शन, असिमिलेशन, थोडक्यात काय अंगी लागणं जे आपण म्हणतो, हे यासाठी बाहेरच्या पनीरवर आपण जर आता ह्या कायद्याअंतर्गत बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्यांच्या दुधाला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. आणि त्यांनी ह्या प्रकारचं जर पनीर बनवून जे विकलं, आमच्याकडे जशी अनुभवांतर प्रशिक्षणांतर्गत मुलं पनीर बनवतात आणि पॅक अक्रॉस द काउंटर करून ती थेट लॅबमधनंच आमच्याकडनं ग्राहक नेतात. तर अशा प्रकारचे, किंवा घरी दूध 5-6 लिटरचं जर चांगलं दूध आपल्याकडे असेल, मिळालं असेल, तर घरीच ती साधारण अगदी सोपी प्रक्रिया आहे, ते करून आपण ते आहारात त्याचा उत्कृष्ट समावेश करू शकतो आणि आपल्या पोषणाची काळजी आपणच घेऊ शकतो. आपलं पॅकिंग नसेल की अनपॅक स्वरूपात ते उपलब्ध बऱ्याच वेळा मिळतं. आणि जसं मी सांगितलं की टिंक्चर आयोडीन आणून जर आपल्याला थोडक्यात ते पटकन समजण्यासारखं ती बाब आहे, जसं उकळवण, डाळ टेस्ट पण आहे. या 3-4 बाबी जर आपण केल्या, किंवा कमली रोजच्या आहारात जर तुम्हाला पनीर लागलं, की बरेचसे ग्राहक सांगतात की दुधापासूनचं पनीर हे खाणं म्हणजे दूध खाण्यासारखं अगदी स्पष्ट, आणि दुधाचा अंतर्भाव जवळपास नसण्यासारखा आहे. स्किम मिल्क पावडर किंवा मग व्हेजिटेबल ऑइल, स्टार्च, या बऱ्याचशा गोष्टींचा, त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होता. आणि यामुळे जो परिणाम आरोग्यावर होतो दीर्घकाळ हे पदार्थ खाण्यामुळे, पुन्हा कोरोनरी हार्ट डिसीजेस असतील, वजन वाढण्याचं प्रमाण असेल, असंतुलित आहार ज्याला म्हणतो, प्रथिनांची अत्यंत कमतरता. आत्ताच काही महिन्यांपूर्वी WHO अहवाल होता की आपल्याकडे भारतात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, प्रथिनांचं कमी आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. तर या सगळ्या गोष्टी अशा आल्यामुळे आहारात तो संतुलित आहार होत नाहीत, आणि मग अनेक आजारांना आपण ते निमंत्रण देऊ शकतो.